नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचनमध्ये स्वागत। मी मनीषा आणि आज आपण पाहतोय मस्त अशी चण्यापासून बनलेली अगदी झटपट अशी स्नॅक्ससाठीची रेसिपी, जी फावल्या वेळात मुलांचे पोट भरेल, सगळ्यांनाच आवडेल आणि मस्त अशी आहे। तर नक्की बनवून पहा, कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा। रेसिपी पाहायला विसरू नका, ही वेगळी आहे आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। इथे मी 1 वाटी हरभरा जो शिजवून घेतलेला आहे, कुकरमध्ये 1 शिट्टी देऊन शिजवून घेतलेला आहे। कच्चा चणा भिजत न घालता कुकरला 2 ते 3 शिट्टी घालायच्या, थोडंसं पाणी घालायचं, मीठ घालायचं, आपण शिजवून घेतो नेहमी त्या प्रकारे शिजवून घ्यायचं, जसं भाजीला शिजवून घेतो त्या प्रकारे। तर इथे मी 1 वाटी चणा म्हणजे आपला हरभरा असतो तो शिजवून घेतलेला आहे। बघू शकता अगदी सॉफ्ट झालाय, असा शिजवून घ्यायचा। आता हा पाणीदार आहे, दाबला तरी असा दबला जातो, बघू शकता। आणि आपल्याला काय बनवायचं आहे याच्यापासून, आज स्पेशल आपण याच्यापासून चणा जोर गरम हा रेसिपी बनवते। मस्त अशी चटपटीत असते आणि आता मुलांना सुट्टी लागली, त्यांना काही ना काहीतरी खायला हवं असतं, तर काहीतरी स्पेशल आणि चांगलं हेल्दी त्यांना द्यायचं असा विचार असतो। तर पण त्यांना चटपटीत पण हवं आहे, तर त्यासाठी आपण बनवतो आज स्पेशल असा चणा जोर गरम। तर सर्वप्रथम काय करायचं, याला पाणी आहे बघू शकता, हे आपल्याला काय करायचं, हरभऱ्याला थोडं पुसून घ्यायचं, कपड्यावरती टाकून पुसून घेऊयात। मी ते कपडा घेतला मस्त कॉटन सारखा असा आणि त्याच्यावरती हे घालते आणि याला काय करते, थोडंसं पुसून घेते म्हणजे पाणी यातलं निघून जाईल। अशा प्रकारे हलक्या हाताने याला पण पुसून घेऊयात। हे बघू शकता, पाणी कपडा लगेच ऑब्झर्व करतो, ओला होतो, त्यामुळे काय होतं आपल्याला हे चणा जोर गरम करताना हे असं पाणी त्याच्यामध्ये नाही राहिलं पाहिजे। हे बघू शकता असं मस्त कपडा पूर्ण ओला झाला, असं पुसून घ्यायचं व्यवस्थित, हे सुकला पाहिजे। चण्यामधलं पाणी पूर्ण गेले, बघू शकता एकदम सुकला गेलाय असा वरून, पण आतला आपला शिजलेला आहे। आता काय करायचं आपल्याला, मी काय केले, इथे लाटणं घेतलं, जे आपण चपाती लाटतो त्यानेच काय करायचं, याला असं प्रेस करायचं। हे बघू शकता, किंवा तुम्ही फोडूनही करू शकता, पण मी याला प्रेस करून काढते। बघू शकता त्याला शेप द्यायचा आपल्याला, फक्त असं चणा जोर गरम सारखा। हे बघू शकता अशा प्रकारे हे चपटे झाले पाहिजेत, जसं मार्केटमध्ये मिळतो ना चणा, किंवा तुम्ही असंही फोडून घेऊ शकता। इथे बघू शकता हा हरभरा आहे, तर असा चेपायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याला चपटा झाला पाहिजे असा। किंवा जर एक एक करायला वेळ नाही तर सर आपलं लाटण्याच्या साह्याने असं लाटलं की पटकन ते होऊन जाते आणि अगदी कमी वेळात। हे बघू शकता झाले ना, कसं दिसते मस्त असे। तर हे आपले तयार होतात, तर मी सर्व करून घेते। हे बघू शकता असं झाले पाहिजे ते आपल्याला। चणा जोर गरम आपण खाल्लेला असेल तर तुम्हाला माहितीच असेल कसा बनला जातो तो। हा आता मी पूर्ण करून घेते, राहिलेलेही अशा प्रकारे। इथे पाहू शकता मी सर्व हरभरा असा लाटून म्हणजे चपटा केलेला आहे, किंवा तुम्ही ठेचूनही करू शकता। अशा प्रकारे पूर्ण हरभरा चपटा करून घ्यायचा आहे। तर आपल्याला तयार झालाय आणि इथे मी कढईमध्ये तेलही आता गरम करायला घेतलेलं आहे आणि तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आपण याच्यामध्ये 1-2 सोडून पाहूयात। ठेवतो, बघू शकता मस्त असे तळून वरती येत आहे। तर आता सर्वच आपण जे घेतलेले आहेत ते आपण याच्यात सोडून घेऊयात। मस्त असे खुसखुशीत तळून घ्यायचं, हे थोडं थोडं घालायचं, आपल्याला जास्त घालायचं नाहीये। अशा प्रकारे मस्त गुळगुळे आले, लगेच गडबड करायची नाही, हलवायला थोडं तेल शांत होऊन द्यायचं। बघू शकता तेल शांत व्हायला लागलं की आपण याला पलटी करून घेऊयात, एक वेळ हलवून घेऊयात मस्त। हे बघू, आहा, घरच्या घरी चणा जोर गरम बनवतोय आपण आणि तोही असा हेल्दी मस्तच। हा मस्त असा चणा खरपूस भाजून घ्यायचा आपल्याला। तेल असं मस्त फेस सुटलाय आणि आपला चणाही बऱ्यापैकी चांगला असा भाजला गेलाय, अगदी मस्त असा कुरकुरीत भाजल्यावर कळतो, त्याचा सुगंधही खूप छान सुटलाय भाजल्यानंतर। हा आपण काढून घेऊयात आणि राहिलेलाही अशाच प्रकारे तळून घ्यायचं आपल्याला। हे बघू शकता मस्तच, आहा काय मस्त दिसतोय। तर हा मी काढून घेते, असा आवाज येतो खुळून खुळून, कडक असा खुसखुशीत असा आवाज येतो। हे बघू टाकल्यानंतर काय दिसतात बघा, मार्केटपेक्षा मस्त असा खुसखुशीत बनलाय हा। इथे बघू शकता खुसखुशीत असा आपला चणाचा तयार करून झालाय। चणा जोर गरम बनवायचा आहे, तो एकदम खुसखुशीत असा तळला गेला। हे बघू शकता कुरकुरीत असा आवाज येतोय ना, हा तळून झालेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये मी इथे 1 टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे ते घालते। 1 मोठा कांदा, तुम्हाला कांदा किती आवडतो त्या प्रमाणात तुम्ही बारीक करून घालू शकता। इथे मी 1 कांदा घातलेला आहे, हे बघू शकता।
थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, आमचूर पावडर इथे मी 1 चम्मच आपला जो पोहे खायचा चम्मच असतो त्याने घातलेले आहे, अर्धा चम्मच इथे धने जिरे पावडर घातलेले, धने जिरे भाजून बारीक केलेली पावडर आहे ही। तिखटासाठी तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी अर्धा चम्मच रेड चिली पावडर घालते, तुम्ही तिखटानुसार तुमच्या घाला। आपण चणे शिजवताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी इथे 1 चम्मचच घालते, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मिठाचा आणि चटणीचा वापर करू शकता। हा आपला चणा जोर गरम तयार झालेला आहे, बघू शकता। मस्त असा मिक्स करा आणि पटकन सर्व करायला घ्या आणि एन्जॉय करा। कसा वाटला चणा जोर गरम घरच्या घरी कसा बनवायचा तुम्हाला कळालाच असेल। अगदी झटपट, अगदी सोपा आहे आणि खायलाही एकदम खुसखुशीत असा बनला जातो हा। तर मुलांना द्यायला अगदी छोट्याशा फावल्या वेळेत भुकेसाठी हा मस्त असा घरच्या घरी करा आणि सर्वांनी फॅमिलीसोबत एन्जॉय करा। कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।